पंढरपुरामध्ये आपलं हार्दिक स्वागत। आणि वारीचा अनुभव कसा आहे? किती वारी आपली? खरं म्हणजे दरवर्षी पांडुरंगाच्या चरणी माथा ठेवायला मी येतच असतो, परंतु 9 ते 14 मी खासदार असताना आणि त्यानंतर असताना आणि आता खासदार असताना हा माझा नित्याचा क्रम आहे। परंतु मी माझ्या कालखंडामध्ये जे पाहिलं गेली 20 वर्षामध्ये, माझ्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अनेक दिंड्या आणि हजारो नवे काही लाख भाविक पंढरीच्या वाटेवर दरवर्षी येत असतात। त्यांचं पंढरीच्या वाटेवर पाहिलेलं जे काही अनुभवलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, जे अत्यंत वयस्कर असलेली माणसं, मध्यम असलेली माणसं, तरुण असलेली माणसं एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा घेऊन या ठिकाणावर जाण्याचा आणि येण्याचा प्रयत्न करतात। अनेक असे सर्व जवळजवळ शिर्डी पासून तर पंढरपूर पर्यंत शेवटच्या टप्प्यामध्ये आता देखील आम्ही काल पाहिलं, मिरजगाव ते करमाळापर्यंत सलग अशी माणसं पायी चाललेली आहेत दिंडीनं, असं चित्र दिसत आहे। शेवटच्या टप्प्यात आम्ही ज्या नेहमी 3-4 दिवसात येतो, 2-3 दिवसाच्या कालखंडामध्ये, त्यावेळेला तर संपूर्ण पंढरपूर आणि संपूर्ण रस्ते वारकऱ्यांच्या पायी दिंडीनं फुललेले दिसतात। हा खरं म्हणजे देशात आणि जगात असा भक्तीचा महासागर कुठेच पाहायला मिळत नाही। हे खरं म्हणजे महत्वाचं वैशिष्ट्य आहे। आणि लोकांमध्ये जे वारकऱ्यांमध्ये जो काही भक्तिभाव आहे तो देखील इतक्या दिवस जपणं, त्याची जपणूक करणं, सतत पांडुरंगाचं नाव स्मरण करणं, संध्याकाळचं कीर्तन करणं, त्या कीर्तनामध्ये साधू संतांचे वचन ऐकणं, प्रवचन ऐकणं आणि उठल्यापासून तर झोपेपर्यंत भक्ती हाच फक्त भाव आणि ठाव आपल्याला पाहायला मिळतो। असा कुठेच पाहायला मिळत नाही। मंदिरात गेलो, नमन करतो आणि परत आपण आपल्या कामाला लागतो, परंतु पंढरीच्या वारीवर निघाल्यापासून पांडुरंगाचं दर्शन घेईपर्यंत आणि परत जाईपर्यंत जी काही मनामध्ये भक्तिभावाची जी आच असते ती अत्यंत इतक्या सुंदरतेची, इतक्या तन्मयतेची पाहून निश्चितपणे आनंद होतो। आणि खरं येणारा, पंढरपूरला येणारा प्रत्येक भक्त वारकरी, आमच्या माता भगिनी, आमचे बंधू खरंच भाग्यवान आहेत। आणि ही परंपरा अनेक वर्षाची आहे। माझ्या मतदारसंघामध्ये अनेक अशी मी पाहतो आहे, जे काही अतिप्राचीन असे पूर्वीच्या काळी असे जे काही संत मंडळी होऊन गेले, त्यांच्या कालखंडापासून जसे संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, या संतांच्या नावाने आमच्या अकोले तालुक्यामध्ये अगस्ती ऋषींच्या नावाने निघणारी दिंडी, निवृत्तीनाथ महाराजांच्या नावाने निघणारी त्र्यंबकेश्वरांची दिंडी, त्यामध्ये तर हजारो भाविक, आमच्या गंगागीर महाराजांची सरला बेटाची दिंडी, त्यातही हजारो लोक, आणि नेवासामधील संत ज्ञानेश्वरांची निघणारी दिंडी। पूर्वी आमची आता देवगडचे बाबा आमचे दिंडी, ती पण प्रचंड मोठी दिंडी, पण ती आता ज्ञानेश्वराच्या दिंडीमध्ये सामील होऊन अशा अनेक दिंड्या माझ्या मतदारसंघामधून अडवंगनाथची दिंडी,
अशा अनेक दिंड्या की ज्या मला जी संत मंडळींचा जो परिसर आहे तो आमचा आता नेहमीच त्या भागामध्ये भक्तिभावानं सजलेला असतो. परंतु ती सगळीच मंडळी, अशा अनेक मंडळी, आमची शिर्डीची राजकारण वाहनांची दिंडी असेल, अशा सर्व दिंड्या या ठिकाणी येतात. त्यामध्ये अनेक हजारो भाविक येतात आणि खूप चांगल्या पद्धतीनं, म्हणजे काही ठिकाणी त्यांची राहण्याची नीट सोय नसते, स्वच्छतेची सोय नसते. मी तर काही मागे पाहिलं, उकिरड्यावर म्हणजे काही माणसं वारकरी झोपलेले आहेत, म्हणजे खेड्यामध्ये. अशी भयानक स्थिती मी स्वतः अनुभवली. आणि त्यावेळेला मी शासनाचं लक्ष वेधायचा प्रयत्न केलेला. पण मला आनंद वाटतो सांगायला की महाराष्ट्र सरकारने, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आदरणीय शिंदे साहेब असतील, यांनी यामध्ये जी सहभाग रुचिकता दाखवली ही सांगण्यासारखी आणि अभिनंदन करण्यासारखी आहे. की आता दिंड्यांसाठी, जी दिंड्या आहेत त्यांच्यासाठी मानधन 20,000 रुपये दिले जातात. टोलवरही आम्हाला पूर्वी टोल दिंड्यांना प्रचंड त्रास आहे, टोल सर्व माफ केलेला आहे. आणि साधारणपणे महत्वाची ज्या काही सुविधा पाहिजे ती वैद्यकीय सेवा देखील वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. शौचालयाचे देखील जे काही आवश्यक गोष्टी त्या देखील उपलब्ध करून दिलेल्या आहेत. पण या निमित्ताने मी आपल्या माध्यमातून सांगेन की दिंड्यांच्या ज्या वाटावर ज्या, एक तर मला आज जे चित्र पाहायला मिळालेलं आहे की येणाऱ्या वारकऱ्यांसाठी एक स्वतंत्र रस्ता, स्वतंत्र पथ, जो जे काही महामार्ग आहे. आता सोलापूरचा जो मार्ग करमाळ्याहून आम्ही अहिल्यानगर निघालो, त्या रस्त्यावर वारकऱ्यांना चालणं भीती, म्हणजे जीव मुठीत घेऊन चालावं लागतं. कारण रस्त्याने जी वाहनं भरधाव येतात, असे काही प्रसंग अनेक ठिकाणी झालेले आहेत. आळंदीला जाताना आमच्याच शिर्डीच्या एका दिंडीचा मोठा आघात झाला, 4-5 माणसं मयत झाली. असे अनेक अनुभव आहेत. आणि म्हणून वारकऱ्यांच्या सोयीसाठी, सुविधेसाठी जे काही महामार्ग आहेत, जे काही नॅशनल हायवे आहेत किंवा स्टेट हायवे आहेत, या ठिकाणी वारकऱ्यांसाठी, परिसरांसाठी एक स्वतंत्र असा मार्ग सरकारने निर्माण करावा, ठेवावा, ही बाब केंद्रीय मंत्री यांच्या निदर्शनास आणून देणार आहे.